आपण पाहताय महाधुरा। आई, कणीदार तूप म्हणजे काय ग? कणीदार तूप म्हणजे रवाळ, अगदी घरच्या तुपासारखं। कणीदार गोकुळ तूप। गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन आणि तब्बल 43 वर्षे गोकुळचे संचालक पद भूषवलेले मुरगुडचे रणजित सिंह पाटील यांनी मोठा धक्कादायक निर्णय घेतलेला आहे। त्यांच्या या निर्णयामुळे कागल तालुक्यातील मुरगुड परिसरात आगामी नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीवर मोठा परिणाम होण्याची चिन्हे आहेत। तब्बल 43 वर्षे रणजितसिंह पाटील हे गोकुळचे संचालक होते। 2001 ते 2004 या 3 वर्षात ते गोकुळचे चेअरमनही होते। मुरगुड नगरपालिकेची जवळजवळ 50 वर्षे सत्ता या पाटील बंधूंच्या ताब्यात होती। जिल्हा परिषदेचे 2 वेळा सदस्य म्हणून ते निवडून आले। एकदा पंचायत समितीचे उपसभापती झाले। विधानसभा निवडणुकीत ते समरजित घाटगे यांच्याबरोबर होते, त्यांना पाठिंबा दिला होता। गोकुळच्या निवडणुकीत ते महाडिक पॅनेल सोबत होते, पण त्यांचा पराभव झाला। त्यानंतर समरजित घाटगे यांच्यावर होते। मध्यंतरी भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला होता, पण विधानसभा निवडणुकीत समरजित घाटगे यांना पाठिंबा देत त्यांनी शरद पवार गटाला म्हणजे विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटासोबत ते राहिले। आता मात्र त्यांनी आणखीन एक मोठा निर्णय घेतलेला आहे। त्यांनी आता समरजित घाटगे गटाला रामराम करत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे। येत्या आठवडाभरात रणजितसिंह पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत। त्या दृष्टीने प्राथमिक चर्चा झालेली आहे। जे गोकुळचे माजी चेअरमन अरुण डोंगळे यांच्या पाठोपाठ आता रणजितसिंह पाटील देखील राष्ट्रवादी अजित पवार गटात दाखल होत आहेत। मुंबईत येत्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रणजितसिंह पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत। आगामी नगरपालिका मुरगुड नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा राष्ट्रवादी शरद पवार गटाला अर्थात समरजित घाटगे यांना मोठा धक्का मानला जातो। गेले अनेक वर्षे भाजपचं काम केलेले आणि मध्यंतरी समरजित घाटगे यांच्यासोबत असलेले रणजितसिंह पाटील आता मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत काम करणार आहेत। मध्यंतरी मंडलिक आणि मुश्रीफ वादात त्यांनी माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांची बाजू घेतली होती। आता मात्र ते मुश्रीफ यांच्यासोबत जाण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे। यामुळे कागल अर्थात मुरगुड परिसरातील राजकारणावर याचा निश्चितपणे परिणाम होण्याची शक्यता आहे। कारण मुरगुड नगरपालिका गेले अनेक वर्षे जवळजवळ 50 वर्षे या दोन्ही भावांच्या ताब्यात होती। आता निवडणुकीचा हंगाम सुरू झालेला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा कागल तालुक्यात नव्यानं राजकारण सुरू होणार आणि या राजकारणाची सुरुवात आता मुरगुडकर बंधूंच्या या नव्या प्रवेशामुळे होणार हे नक्की आहे। मंत्री मुश्रीफ यांनी मध्यंतरीच म्हटले होते की आणखी काही जण आपल्या पक्षात येणार आहेत, त्याचाच एक भाग म्हणून आता रणजितसिंह पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटात दाखल होत आहेत। हळूहळू मंत्री मुश्रीफ यांनी आपली ताकद वाढवायला सुरुवात केलेली आहे। धन्यवाद।